नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC 24/7 या तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण आज एक महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन येतोय, जो करंटली काय आहे चर्चेमध्ये आहे. नरेंद्र मोदी गव्हर्नमेंटने एक बिल पास केलेलं आहे, एक विधेयक पास करत आहे. त्या विधेयकामध्ये असं केलं की जी आपली मनरेगा जी पहिली 2005 साली काय केली होती, बनवली होती. त्या मनरेगाचं काय केलं जाते आता नामांतर नावात बदल केला जातोय. ओके. काही म्हणतात ना तरतुदी काय केल्या जातात, बदलल्या जात आहेत. तर कोणत्या तरतुदी आहेत, काय बदल केलेले आहे, का बदल करतायत. ओके. हे सर्व आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर आवडला तर नक्की काय करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके. तर बघूया आपण काय न्यूज आहे. ओके. तर मोदी गव्हर्नमेंटने काय केलं, एक बिल मांडलंय. ओके. आताच या हिवाळी अधिवेशनामध्ये काय म्हणले, बिल मांडलेलं आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं, तर आपली जी मनरेगा होती, महात्मा गांधी ओके नॅशनल रूरल ओके एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट असं त्याचा फुल फॉर्म आहे. मनरेगाचा फुल फॉर्म विचारलं तर काय तुम्ही सांगू शकता, काय सांगायचं? महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट. ओके. हा काय होतं, हे आपलं काय होतं, मनरेगाचं काय आहे फुल फॉर्म. ओके. सो या मनरेगामध्ये मोदी गव्हर्नमेंटने काय केलेले आहेत, काही बदल केलेले आहेत. तो पहिल्यांदा मनरेगा मूळतः कशी होती, काय होती, 2005 ला सुरू झाली तेव्हा ती मनरेगा काय होती, काय काय तरतुदी त्या पहिल्यांदा आपण बघूया. नंतर मग आपण नवीन काय जे बदल केलेले आहेत, काय नाव बदल केलेलं आहे, काय नावात काय बदल केलेले आहे, सर्व गोष्टी आपण बघूया. तर मनरेगा हा जो आहे, ही पहिला ऍक्ट, मनरेगा ऍक्ट. ओके. कधी बनवलेलं आहे तर 2005 साली काय केलेला होता, बनवलं होतं. तर काय बनवलं होतं, आपल्या ज्या भारताच्या ग्रामीण भागामध्ये बऱ्यापैकी जे लोक काय आहेत, अकुशल आहेत, ज्यांच्याकडे कोणतीही स्किल नाही, अशा लोकांसाठी काय करायचं, एक 100 दिवसाचा काय द्यायचा, रोजगार द्यायचा, गावामध्येच काय द्यायचा, रोजगार द्यायचा, ग्रामसभेमार्फत काय द्यायचा, रोजगार द्यायचा, जेणेकरून ते लोक काय असेल, त्याच्यातली दारिद्र्य कमी होईल, बेरोजगारी कमी होईल. सो यासाठी हा काय केली होती, आपले मनमोहन सिंग यांच्या दूरदृष्टिकोनातून काय होती, ही स्कीम काय केली होती, राबवण्यात आलेली होती. काय होता उद्देश, ग्रामीण कुटुंबांना आर्थिक सुरक्षितता देण्यासाठी दरवर्षी किमान किती दिवसाचा, तर 100 दिवसांचा अकुशल मजकुरी काय करायचा, रोजगार उपलब्ध करून द्यायचा. ओके. 100 दिवसासाठी. तर 100 दिवसाची गॅरंटी घेऊन घेतलं जायचं, केंद्र सरकार घेत होतं. ओके. भले आम्ही 100 दिवसात तुम्ही काय दिलं नाही, तुम्ही जर एकदा रजिस्टर केलं मनरेगामध्ये आणि 100 दिवस जर आम्ही तुम्हाला काय दिलं नाही, जॉबच दिला नाही, तर या 100 दिवसात तुम्हाला काय भेटणार होता, पगार मिळणार होता आणि मिळत होता, लक्षात घ्या. सो भले जॉब नाही दिला तरी. तो लाभार्थी कोण कोण होते याच्यामध्ये, बघा, अबो 80. ओके. असे प्रौढ सदस्य जे कोणतेही उत्पन्न दारिद्र्याची काय नाही तिथे अट नाही. ओके. फक्त तो कुठला असला पाहिजे, ग्रामीण भागातला असला पाहिजे. ओके. मागणी आधारित काय होती, योजना होती. काम मागितल्यावर काम देणे काय होते, बंधनकारक होते. 15 दिवसात काम न मिळाल्यास काय दिलं जायचं होतं, बेरोजगारी होतं. तुम्ही जर रजिस्ट्रेशन केलेलं आहे, ओके, तुम्हाला जॉब कार्ड सुद्धा भेटलेलं आहे. आता तुम्हाला जर 15 दिवसात काय भेटलं नाही, जर जॉब भेटला नाही किंवा काम दिलं नाही, तर तुम्हाला काय चालू होत होता, भत्ता चालू होणार होता आणि होत होता. अकुशल मजुरीचा खर्च 100% कोण घेणार होतं, केंद्र सरकार घेणार होतं. आणि थेट डीबीटीद्वारे थेट वेतन तुमच्या खात्यात काय होणार होतं, जमा होतं. पण ते मागे पुढे उशीर असायचं. काय असायचं, त्याची एक लोफोल काय होतं, तर मजुरी जो भत्ता वगैरे भेटत तो वेळेवर भेटत नव्हता. ग्रामसभेची याच्यामध्ये काय होती, महत्वाची काय होती, भूमिका होती. ग्रामसभा काय करायची, तर कोणते रोजगार असतील, गावामध्ये कुठल्या म्हणतात ना, जसं शेततळं बांधायचं आहे, बंधारा बांधायचा आहे, किंवा आवास योजनेमध्ये एखादं काय बांधायचंय, घर बांधायचंय, अशा ठिकाणी काय केलं जायचं, ह्या मजुरांना काय केलं जातं, काम दिलं जायचं. ज्याने काय केलं, या मनरेगा ऍक्ट मध्ये काय केलेलं आहे, मनरेगा योजनेमध्ये काय केलेलं आहे, रजिस्ट्रेशन केलेलं आहे. तो समजलेला आहे काय आहे, प्रौढ सदस्य पाहिजे. ओके. मागणी मागेल तसं काय त्याला होतं, काय काम होतं. 15 दिवसात जर काम भेटलं नाही तर भत्ता चालू होणार होता. आणि जो खर्च आहे तो कोण 100% काय घेणार होता, केंद्र सरकार घेणार होतं. आणि कसे होणार, डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर होणार, थेट त्यांच्या खात्यात काय होणार, ते पैसे जमा होते. त्यामुळे करप्शनला काय नव्हतं, जागा नव्हता. आता त्याच्यामध्ये कामांचे प्रकार कोणते होते तेव्हा, जलसंधारण असायचं, रस्ते म्हणजे शेततळं बांधायचं, वृक्ष लागवड असेल, मृदा संवर्धन असेल, सार्वजनिक काय म्हणतात ना, मालमत्ता निर्मिती असेल, असे काही म्हणजे पूल वगैरे बांधायचे, ब्रिजेस वगैरे बांधायचे, रस्ते बांधायचे, या सर्व कामांसाठी हा मजुरांचा केला जायचा, उपयोग केला जायचा. ओके. विशेष तरतुदी काय होत्या, आपत्ती आणि दुष्काळ क्षेत्रात 50 दिवस काय भेटले जायचे, वाढीव दिले जायचे. जे काही भाग लोक काय वनक्षेत्रात येतात, जे फॉर एक्झाम्पल एसटी कुटुंबांना 150 दिवसापर्यंत काय दिला जायचा, रोजगार दिला जायचा. म्हणजे किती बघा पाहिजे, चांगली स्कीम होती. आजही ती स्कीम काय आहे, चालू आहे. ओके. आणि महत्व काय आहे, तर ग्रामीण व दारिद्र्य स्थलांतर कमी करण्यास काय होतात, मदत होते. म्हणजे काय, गावातले लोक काय म्हणतात, आम्हाला शहरात जायची गरज काय आहे, जर आम्हाला गावामध्येच काय भेटतोय, 100 किंवा 150 दिवसासाठी काय भेटतोय, एक जॉब भेटतोय. ओके. आणि एक ठीकठाक म्हणतात ना, 200-300 रुपये काय भेटतं, ते तुम्हाला मजुरी भेटते. ओके. सो स्थलांतर कमी होण्यास काय मदत झाली होती आणि
काय झालं होतं, दारिद्र्य कमी झालेलं होतं, लोकांचा खर्च वाढलं, म्हणजे म्हणतात ना, लोक खर्च करू शकत होते. तळागाळातील उत्पन्न काय झालं होतं, स्तरीय झालेलं होतं. पुढे आता काय झालेले आहे, ही झाली मूळ काय होते, मूळ मनरेगा. आता आपल्याला प्रत्यक्ष आता काय बघायचं आहे, तर आता जे बिल मांडलेलं आहे आपल्या संसदेमध्ये, त्या बिलमध्ये काय काय तरतुदी केलेल्या आहेत, काय बदल केले ते आपल्याला बघायचे आहेत. पहिली गोष्ट, नावामध्ये बदल केलाय त्यांनी. तर नावामध्ये बदल काय केलेला आहे, विकसित भारत. ओके, विकसित भारत रोजगार आजीविका, ओके, गॅरंटी, ओके, अभियान, ग्रामीण भागासाठी, कोणासाठी आहे, ग्रामीण. सो इथे काय म्हटलंय, विकसित. त्याचं दुसरं नाव काय म्हटलं जातं, एक शॉर्ट फॉर्म मध्ये विबी विबीजी रामजी बिल, विबीजी रामजी बिल, ओके, 2025. आता याचा उद्देश काय, मनरेगा ऍक्टच्या जागी नवीन आधुनिकीकरण, एक म्हणतात मॉडर्नायझेशन करायचं याच्यामध्ये, ग्रामीण रोजगार आणि आजीविका हमी प्रणाली. आणि गेल्या 20 वर्षातील ग्रामीण रोजगार धोरणातील मोठा कायद्यानंतर संरचना मतात कायद्यानंतर बदल करण्यात येणार. जागतिक बदल काय काय होते ते आपल्याला बघायचे. पहिली गोष्ट काय केली, तर त्यांनी पहिले किती दिवसासाठी गॅरंटी दिली जात होती, 100 दिवसाची. आता प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला किती दिवसाचा हमी दिला जाईल, एकदम हमखास क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, याच्यावर लक्षात ठेवा मुलांनो. कलम 3.1 मध्ये लिहिले ते ऍक्टच्या, किती दिवसाचा दिला जाईल, तर 150 दिवसाचा काय दिला जाईल, तर हमी रोजगार दिला जाईल. मनरेगामध्ये किती होते, 100 दिवस होते. आता प्रत्यक्षात सिलिंग बनली होते. आता मनरेगामधील अपवाद काय होते, तर मनरेगामध्ये काय होते, दुष्काळग्रस्त भागासाठी 150 दिवस वाढून दिले जात होते. आणि जे एसटी कुटुंब असेल, काय होते, वनक्षेत्रामध्ये राहणारा शेड्यूल ट्राईब्स, आदिवासी म्हणतो त्यांना आपण, त्यांना किती दिवस दिले जात होते, 150 दिवस दिले जात होते. ओके. आता व्हीबी रामजी मध्ये काय दिले, किती दिवसासाठी दिले, तर 150 दिवस सामान्य हक्क, अपवाद काहीच नव्हतं. डायरेक्ट तुम्हाला 125 दिवस काय दिलं जाईल, रोजगार दिला जाईल. एक्सेप्शन, इंटलमेंट, असा काय झाला होता, बदल झालेला आहे, लक्षात ठेवा. केंद्र राज्य निधी पद्धतीत मोठा बदल झालेला आहे. कलम 22 मध्ये 2 मध्ये लिहिले आहे ऍक्टच्या. मनरेगा अंतर्गत अकुशल मजुरी खर्च कोण देत होतं, केंद्र सरकार देत होतं. ओके. राज्यांची जबाबदारी काय होती, मर्यादित होती, कारण काही केंद्र सरकारची योजना होती. आता याच्यामध्ये नवीन पॅटर्न आणले आहे, कुणी, केंद्र सरकारने. त्यामुळे राज्यांचा थोडासा काय यायला विरोध आहे. काय म्हटलंय, ईशान्य आणि हिमालयीन राज्य विधिमंडळ असलेली युटीज किंवा युनियन टेरिटरीज, त्यांना 90% कोण करेल, केंद्र सरकार खर्च करेल, आणि थोडासा हातभार राज्य सरकारांना सुद्धा लावावा लागेल. 90 कितीचा पॅटर्न आहे, 90 आणि 10चा, 90 10. ओके. आणि काही इतर सर्व राज्यांसाठी काय ठेवलेलं आहे, 60-40. म्हणजे पहिलं ज्या ठिकाणी केंद्र सरकार 100% खर्च करत होतं, त्या ठिकाणी आता राज्यांना सुद्धा काय करावं लागणार आहे, खर्च करावा लागणार आहे. किती, तर 60% कोण करेल, म्हणजे 100 रुपयाचा जर मजुरी द्यायची, त्यातले 60 रुपये कोण देईल, केंद्र सरकार देईल, आणि 40 कोण देईल, तर राज्य देईल. अतिशय महत्वाचा पॉईंट आहे, एक्झामला हमखास विचारला जाऊ शकतो. युपीएससी प्रिलिमला असेल किंवा राज्यसेवा येणार किंवा कंबाईनच्या एक्झामला हमखास विचारलं जाईल, की काय काय बदल झालेत, काय काय बदल झालेत बघा. पहिला 100% भत्ता दिला जायचा 100 दिवसांचा, पण आता ईशान्य जे आहेत ते 90% केंद्र सरकार देईल, 10% कोण देईल, राज्य देईल. आणि इतर जे सर्व घटक राज्य आहेत ईशान्येकडचे सोडून आणि हिमालयातील सोडून, तर त्यांना किती भरावं लागेल, 60 रुपये कोण देईल, तर 60% कोण देईल, केंद्र देईल, आणि 40% कोण देईल, राज्य देईल, ते द्यावे लागतील. आता परिणाम काय झाला याचा, तर राज्यांना थेट मजुरी खर्चाचा मोठा आर्थिक बोजा सहन करावा लागणार आहे. त्यामुळे राज्यांचा थोडा याला काय आहे, विरोध आहे. राज्य सरकारांची वाढती जबाबदारी आहे का, तर आता हे खर्च त्यांना सुद्धा करायचा आहे. मनरेगामध्ये राज्यांची भूमिका वाढलेली आहे. बेरोजगारी भत्ता त्यांना भरावा लागणार आहे. साहित्याचा खर्चाचा भाग त्यांना उचलावा लागणार आहे, 1/4. प्रशासकीय खर्च वाढणार आहे. आणि विबी रामजी मध्ये काय म्हटलंय, थेट मजुरी खर्चात काय आहे, सहभागी आर्थिक प्रशासकीय दबाव वाढण्याची काय आहे, शक्यता आहे राज्यांचा. आता म्हटलं संघराज्य फेडरल चिंता काय आहे, टीका काय, तर केंद्राची आर्थिक जबाबदारी काय झालेली आहे, कमी झाली आहे. कारण का तिथे 100% होतं, तिथे आता केंद्र सरकार किती करते, राज्यांसाठी 60, आणि ईशान्येकडसाठी किती आहे, 90% आहे. ओके. राज्यांची वित्तीय स्वायत्ता काय होणार आहे, धोक्यात येणार आहे, कारण का राज्यांना जास्त खर्च करावा लागेल. गरीब राज्यांना काय येणार, असमान भार येणार आहे. कारण का नाही म्हटलं तरी आजही 50% आपली जनता कुठे राहते, तर ग्रामीण भागात राहते, लक्षात ठेवा. आणि फिजिकल फेडरलिझम अंडर द ट्रेस, हे काय थोडक्यात आपण म्हणू शकतो, GS2च्या अँगलने विचार केला तर. आपण एकूण मूल्यमापन विचारलं तर काय बघा, सकारात्मक काय दिसते, आपल्या रोजगार दिवसात वाढ झालेली आहे, कायदेशीर स्पष्टता दिसते आपल्याला, आणि आजीविकेवर भर दिलेला आहे. म्हणजे आपल्याला काय करायचंय, बेरोजगारी कमी करायची, लोकांचं काय झालं पाहिजे, लिव्हिंग स्टँडर्ड वाढलं पाहिजे. आता हे नकारात्मक काय, याच्यामध्ये राज्यांवर खर्च वाढलेला आहे, अंमलबजावणीची शंका आहे, राजकीय आणि संघराज्यीय वाद निर्माण होऊ शकतात. आता बदलते ग्रामीण वास्तव काय आहे, 2005 ते आज असे का बदल करायला लागले होते, दारिद्र्याचे प्रमाण काय झालेले आहे, घटलेले आहे, असं सरकारचं म्हणणं आहे.
डिजिटल प्रवेश झालेला आहे, मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. ग्रामीण भागात स्थलांतर आणि कौशल्याची गरज आणि आकांक्षा काय झालेल्या आहेत, बदललेल्या आहेत. सरकारचे म्हणणं काय आहे, ओल्ड डिझाइन फॉर न्यू रूरल इंडिया पॉलिसी मिसमॅच होत होती. सो त्यांनी काय केले, थोडेसे बदल केलेले आहेत. संरचनात्मक काय झालेले आहेत, थोड्याशा समस्या काय झाल्या आहेत. मनरेगामध्ये दरगण त्रुटी होत्या. काय होता, निधीचा गैरवापर केला जात होता. ओके, म्हणजे कागदावर काय दाखवायचे, 20 लोक काम करताना दाखवायचे आणि ऍक्च्युअल किती लोक काम करायचे, 10 लोक काम करत असायचे. त्यामुळे 20 लोकांचा सरकारकडनं काय घ्यायचा, पैसा घ्यायचा. ओके, आणि द्यायचा किती जणांना, फक्त 10 जणांना द्यायचा. मग राहिले फक्त वरचे 10 जणांचा पैसा आपल्या खिशात टाकायचा.